हॅलो नमस्कार रामराम मंडळी. चला आज तुम्हाला एक पटकन अशी मस्त झटपटीत होणारी रेसिपी दाखवते आहे. पण ती करण्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र नक्की करा. तर चला आता इथं मी घेतलेला आहे लसूण, अख्खा लसूण सोलून घेतला. इथं टमाटा घेतला, हा सांबार मसाला आहे. आणि इथं मी साधं आपलं तुरीचं डाळ अशी शिजून घेतलेले आहे, वरण साधं. आणि इथं कणिक भिजून घेतलेली आहे. कणिक जास्ती घट्ट भिजवायची होती, पण माझ्याकडनं सैल झाली तर थोडी घट्ट भिजवली तरी चालेल. तर आता हे टमाटा वगैरे मी बारीक चिरून घेते, लसूण पण छान बारीक कापून घेते. तर बघा आता ही खूप पटकन आणि झटपट रेसिपी होते आणि माझ्या मुलीला खूप आवडते. तर कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल तापत आलं की यामध्ये आपण मोहरी टाकणार आहे. तर हा माझा जिरे, धणे आणि ओव्याचा डब्बा हा मी ॲमेझॉनवरनं घेतला होता आणि छान आहे. एकदा घेतले की आपले सगळे कामं होतात एकाच डब्यामध्ये, मस्त आहे. तर बघा इथं तेल तापत आलेलं आहे आणि आता मोहरी तडतडली आहे. तर आता मोहरी तडतडली की याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे आणि तो छान लाल रंगावर भाजून घ्यायचा आहे. इथे मी थोडे जिरे पण ॲड केलेले आहेत, थोडे मेथी दाणं टाकलेलं आहे, आवडीनुसार आहे. कढीपत्ता टाका तुम्ही, माझ्याकडे नाही, मी नाही टाकला आत्ता. लसूण छान बारीक कापून घेतलेला आहे, तो लाल मस्त भाजून घ्या वास येतेपर्यंत. आलं लसूण मिरची पेस्ट टाकली तरीही चांगली लागते. मी खूप घाईत आणि शॉर्ट टाईमवर बनवत आहे. तर बघा हा लास्ट लसूण पण आता छान परतून झालेला आहे. त्यामध्ये मी टमॅटो ॲड करत आहे आणि टमॅटो पण आपल्याला मस्त छान परतून नाही शिजून घ्यायचं आहे. त्याच्यावरच मी 2-3 धनेपूड टाकत आहे आणि हळद टाकणार आहे, लाल तिखट थोडंसं टाकत आहे, लाल मिरची पावडर आपली. तर ह्याला वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या रेसिपीला बरीच नावं आहेत. तुम्ही काय म्हणता हे मला तुम्ही नक्की सांगा. इथं हिंग पावडर टाकत आहे मी थोडी. वरण म्हटलं की थोडं हिंग टाकलं की छान फ्लेवर येतो. तर हे हिंग टाकलेलं आहे मी अर्धा टीस्पून इथे. आणि हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हा टमाटा याच्यामध्ये छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. ह्याला तेल सुटेपर्यंत छान मी असं परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी साखर घालते. या ठिकाणी थोडंसं चिंचेचा रस घालून थोडंसं गूळ घातला तरी चालतो. ह्याच्यात ते थोडं मीठ ॲड करते. मीठ तुमच्या चवीपुरतं ॲड करा, चवीनुसार, कारण आपण थोडं कणकेत पण घालतो मीठ. तर बघा इथं मी थोडंसं 2 चमचे पाणी टाकलेलं आहे आणि आता हे मस्त छानपैकी शिजून घ्यायचं. तर बघा आता ह्याला मस्त छान तवंग सुटत आलं आहे. घाई गडबडीच्या वेळेस आहेत ना, अशा रेसिपी खूप छान उपयोगी पडतात. आणि जर कमी माणसं जेवणारे असतात, काही माणसांचे उपास असतात, अशा वेळेस सगळं भाजी पोळी सगळं करण्यापेक्षा अशी रेसिपी केली तर पटकन सोयीची होते. इथं हे मी वरण चांगलं घोटून घेत आहे, मिक्स करून छान हालून. तर हे वरण शिजवतानाच मी ह्याच्यामध्ये थोडा हिंग घातलेला होता आणि थोडी हळदही घातलेली होती. तर आता हे वरण आहे ना आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ. हे बघा याला छान असं छान तेल सुटलेलं आहे. एकदा हलवून घेते मी छान मस्त टमाटो आणि हे वरण ह्याच्यामध्ये सगळं घालून घेऊ. तर चिंच घातली ना तर थोडंसं आंबटपणा येतो, किंवा नाही नसेल तर तुम्ही आमसूल घालू शकता. तुरीचं वरण आहे त्याच्यामुळे तुरीमुळं पित्त वाढू शकतं, तर आमसूल घातलं तर थोडं पित्त शमायला आपल्याला छान मदत होते. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून घेत आहे. आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि ह्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे मस्त. हे जितकं पातळ कराल नंतर पुढं ते दाटसर होत जातं. आता इथं मी सांबार मसाला ॲड करते. 1 ते 1.5 चमचा सांबार मसाला मी इथं घातलेला आहे या ठिकाणी. आणि हे मस्त परत एकदा मी छान हलवून घेत आहे आणि अजून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी अर्धा ग्लास. चला ह्याला छानपैकी अशी उकळी काढून घेऊ आता आपण. तर आज आहे एकादशी, माझी असते एकादशी. आज माझी मुलगी एकटी जेवणारी आहे, मिस्टर माझे. आणि आता दोघांसाठी पूर्ण सगळा स्वयंपाक करायचा, परत तो संपणार नाही. संध्याकाळी परत त्यांना सकाळचं चालत नाही खायला. मग अशा या छोट्या छोट्या
सगळ्यांच्या आवडीनिवडी बघत बघत आपल्याला हे छान करावं लागतं. तर बघा आता मी इथं मस्त वरणाला छानपैकी उकळी काढून घेतलेली आहे. आणि आता मी इथं पोळी लाटून घेत आहे. जरा आपण पोळीला घेतो त्यापेक्षा जास्ती थोडासा हुंडा घ्यायचा आहे आणि हा असा लाटून घ्यायचा आहे. जास्ती जाड नाही, जास्ती पातळ नाही, अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे. थोडीशी जाडसर ठेवायची नेहमीच्या पोळीपेक्षा. आता हे सगळं घाई गडबडीत चाललेलं आहे, तर तुम्ही अगदी जास्ती निरीक्षण करून म्हणू नका की पोळी गोल नाही झाली, हे नाही झाली. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मी काय रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. तर हे बघा, ही पोळी इतकी जाडसर पाहिजे आणि हे आपण असं शंकरपाळ्या करतो तसे हे कट करून घ्यायचे आहेत छान. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये करा. मी तर इथं सध्या चौकोनीच करते आहे, कारण मला झाला आहे उशीर, त्याच्यामुळे मी पटापट काम उरकायच्या मागे आहे, त्याच्यात हा व्हिडिओ शूट करत आहे. तर बघा, हे माझे लाईन पहिल्यापासूनच आपलं भूमी ते कच्चं आहे म्हणा, तर काय आता लाईन सगळी तशी मारली जाणार तशी मारते आता पटापटा. तर हे सगळं मी आता या उकळलेल्या वरणामध्ये सोडून घेत आहे. आणि आता ह्या रेसिपीला आमच्याकडे चकोल्या म्हणतात किंवा डाळफळं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात. हे झाल्यावर मी छानपैकी झाकण ठेवून देणार. एक 5 ते 10 मिनटं मस्त छान दमदमून वाफ काढली आहे आणि गॅस बंद करून आहे ना हे झाकण असंच ठेवून दिलेलं आहे. तर आता एक 10 मिनटं होऊन गेलेले आहेत. आपण हे झाकण काढून बघूया की आता कसं झालेलं आहे. तर हे बघा, इथं मस्त छानपैकी चकोल्या झालेल्या आहेत आणि हे पूर्ण छान शिजून निघालेले आहेत. तर हे चकोल्या म्हणा, डाळफळं म्हणा, डाळ ढोकली म्हणा, मस्त मी आता ताटामध्ये सर्व करते. माझ्या मुलीला पेपर देऊन आली 10वीचा, मस्त वरनं तुपाची धार घातली आहे, सोबत लोणचं घ्या आणि मस्त एन्जॉय करा. बाय.